नमस्कार युवकार, हांव किशोर नायक गांवकार. रोड एक्सिडंट्स हो गोंयांत आतां नित्याचोच प्रकार जाल्लो आसा. सदांच आमी रोड एक्सिडंटाच्यो गजाली पळयतात, आयकतात, वाचतात आणि कितलेशेच लोक हे रस्त्यार मरण येवपाचे प्रकार हे गोंयांत चल्ल्या. या रोड एक्सिडंटाच्या बाबतींत सरकार पुरायपणान इनसेन्सिटिव्ह जाल्लेच आसा. म्हणून आता सोसायटीच्या अंगवळणी हो प्रकार पडला काय कितें? सोसायटीकूय आता रोड एक्सिडंटाचे सिरियसनेस हे दिसना काय कितें असो प्रकार जाल्लो आसा. पयर बांबोळे हांगासर राती एक भिरांकूळ अशा पद्दतीचो अपघात जालो आणि तातूंत 2 मनशांक मरण आयलें. तातूंत एकटो ऑल इंडिया सेपॅक टॅक्रो असोसिएशनाचो अध्यक्ष योगेंद्र सिंग दहिया आणि दुसरो सेपॅक टॅक्रो प्लेयर अंकित कुमार बलियान हे दोगूय जाण रेंट कॅब घेवन वयताले आणि तांकां हो एक्सिडंट जालो आणि दोगांयकूय आत्ताच मरणूय आयलें. ज्या जाग्यार हो एक्सिडंट जालो तो बांबोळेचो जो वाठार आसा त्या बांबोळ्याच्या वाठाराच्या बाबतींत नॅशनल हायवे अलायनमेंटाची एक व्हडली भानगड जाल्ली आसा आणि ह्या विशयाचेर फाटले कितलेशेच म्हयने कंटिन्युअसली फॉलोअप घेवन ह्या विशयाचेर वेगवेगळ्या ऑथॉरिटी कडेन कंप्लेंट करून ह्या विशयाचो फाटपुरावो करपी एल्विस गोम्स आमच्या वांगडा आसात. एल्विस गोम्स हे फॉर्मर ब्युरोक्रेट, सामाजिक वावुरपी, काँग्रेस पक्षाचे फुडारी आणि वेगवेगळे विषय स्पेशली SIR जो आता सध्या प्रोसेस सुरू आसा त्या विशयाचेर साबार फॉलोअप, कंप्लेंट्स, मेमोरंडम हे तांचे सुरू आसा. एल्विस सर, तुमचे स्वागत ह्या कार्यावळीत. कालचो एक्सिडंट पयरचो तुम्ही तर पळयलाच आणि कालचो आणि एक्सिडंट हो आता गोंयांत काय नवीन गजाल उरोवपूच ना. म्हणून हो एक्सिडंट ज्या जाग्यार जाला तो जागो आणि तुम्ही फाटले कितलेशेच म्हयने त्या विशयाचेर जी फायट दितात तो विषय हो ह्या निमतान आमकां आमच्या व्ह्युअरांक समजून दिवपाचो आसा. हो जो अलायनमेंटाचो विशय आहे नॅशनल हायवे आणि स्पेशली बांबोळे हो नेमको विषय कितें, तुमच्या कसो तो लक्षांत येयलो आणि तुम्ही ह्या विशयाचेर आतां मेरेन कशा पद्दतीन फॉलोअप घेतात? वो जो स्ट्रेच आसा नॅशनल हायवे 66 तो EPC मॉडेल म्हणल्यार इंजिनियरींग, प्रोक्युरमेंट आणि कॉन्ट्रॅक्ट अशें कितें तरी आसा तें. सो जो कॉन्ट्रॅक्टर घेता सगळी जबाबदारी आपूण घेता हें करपाची. हो जो स्ट्रेच आसा आमी आतां चड करून फोकस करता म्हणटा तो 521 + 400 km टू 522 + 400 km हितून गोवा मेडिकल कॉलेज हो भाग येता. बरोबर. आता कितें जालें, पयलीं आमचे थंय स्थानिक लोक सांताक्रूजचे वयर रावता ते आमचे सांताक्रूज ते सदांच कंप्लेन करी TCP कडेन कोणा कडेन की हें जें चल्लां तें सारकें ना म्हणून. आनी एक दीस तांणी डिस्कशनाक म्हाका आपयलो. हांवें तांचे खूब करस्पॉन्डन्स पळयल्यार कोणूच लक्ष घालना. सगळे ऑथॉरिटी, स्टेट ऑथॉरिटीज ते दुर्लक्ष करता. सो तेन्ना हांवें ती स्टडी करून मागीर हांवें एक विजीट केली हांगा नॅशनल हायवेचे ऑफिसर्स हांगा आल्तीन PWDन बसता ताका हांवें विचारलें इंजिनियराक. तो म्हणपाक लागलो हो विशय आपल्या कडेन असो काय ना डिटेल, ते सगळे मॉर्थ जे बसता मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट हायवे बेलापूर बसता आणि दिल्ली ऑफिस ते मॅनेज करता हांगा थ्रू लोकल PWD. बरें म्हणलें आनी मागीर स्टडी केली जाल्यार वॉट वॉज शॉकिंग ते कांय पॉयंट्स आतां हांव वाचता. तुम्ही काय म्हयने म्हटलं खरें पण हे जाले 2 वर्सां, 24 महिने. सो कंप्लेन घातली हांवें कोणाक? चीफ विजिलन्स कमिशन. आतां हांगा विजिलन्स कमिशन आसता, हांगा विजिलन्स डिपार्टमेंट आसता तसो सेंट्रल गव्हर्नमेंटाक चीफ विजिलन्स कमिशन लागता. सो मेन मुद्देच वाचता थोडे एका मिनटान. ओके. हांवें ताजेर एलिगेशन घातलें की इट इज अ मोस्ट अनसायंटिफिक डेविएशन फ्रॉम द ओरिजिनल स्कोप ऑफ वर्क. दुसरें, it is apparent on the face of it that MORTH, Ministry of Road Transport, ventured into an ill-advised deviation from the original scope of work wherein the portion of the highway road as indicated above, and तुमका आता ते exact location सांगला किलोमीटर हे करून, was changed resulting into major realignment without following due process, thus compromising on the prescribed systems and procedures which have a bearing on the road safety for all users including pedestrians. मागीर एक महत्वाचे सांगता म्हणटा ते some citizens had raised these issues in the beginning but their suggestions have been brushed off as inconsequential, so much so that the road setback आता हे लोकांक कळपाक जाय नॅशनल हायवेचे रोड सेटबॅक जे आसा ते ह्या केसीन 30 मिटर्स केल्ले आसा.
10 मीटर कमी केलें. सो 10 मीटर कित्याक केलें तें कोणूच सांगना. सो हें एक म्हजें एलिगेशन असलें. आनी जे हायवे कडेन रावता पळय आनी कोण कितें करूंक सोदता तें हें उदाहरण दिवचें. तुमकां जर PWD आडयता जाल्यार ह्या केसीन कशें देंवयलें काय म्हणून. आनी फुडें मागीर एक मेन म्हणटा तें आतां कितें जालां जाणा, बांबोली तुमी जे गोवा मेडिकल कॉलेजी कडेन जर पळयशात, आतां कितें जालां 2 व्हडले बुराक कशे ते पोंच्यान वचपाचे. ओके, थंय कसलें कंजेशन जाता तें सगळ्यांक खबर आसा. पुलिसांकय खबर आसा, पूण केन्नाच एक पुलीस ऑफिसर एक ताजेर नोट सुद्दां घालिना. 4 पुलीस दवरचे पडटा इस्कॉलाच्या टायमार पीक आवर्स. हे जे व्हेहिकलर अंडरपास म्हणटा तेका वूप, VUP, आतां पळय दिसता, ओरिजिनल डिझायनान तशें नासलें. ओके, हे हायवे ट्रॅफिक जे आसा पणजे टू मडगांव, मडगांव टू पणजे, तें पोंच्यान वचपाचें आसलें त्या स्ट्रेचाचेर. ओके, तें अशें दिसपाचेंच न्हू कोणाक. तें पोंच्यान थरोबाउंड ट्रॅफिक जें आसा थरोफेर तें पोंच्यान क्रॉस जावपाचें आसलें. आनी हे वयर सामकी जमीन सामकी मेकळी मेळपाची आसली फॉर एक्सचेंज. आतां हांगा सांताक्रूजच्यान येता, तुजे डेंटल कॉलेजी कडच्यान येता, गोवा मेडिकल कडच्यान येता, युनिव्हर्सिटी कडच्यान येता. हें सगळें अशें ऑर्गनायज आसलें. तें व्हेहिकलर अंडरपास आसा तो व्हेहिकलर ओव्हरपास कसो जालो हो क्वेश्चन हांगा विचारलो. मेन ही आतां चेंज दे हॅव कॅटेगरायज्ड इट एज अ मायनर चेंज. कॅन यू इमॅजिन? अंडरग्राउंड आसलो चेंज केलो आनी मायनर चेंज म्हणटा. आनी मायनर चेंज म्हणटा ते आतां मायनर चेंज ताचेर आनी फुडें मातशें जर चवकशी केली जाल्यार हांवें मागीर फायनली बरयलें, एट दीस जंक्चर इट इज इम्पॉर्टंट टू नोट that the vehicular underpass work had commenced in the month of January 2021, whereas the letter of in principle approval was sent on 12 February 21. म्हणजे हे काम पयलींच स्टार्ट जालें जानेवारीन. आनी अप्रुवल जो आयला ते म्हणटा अप्रुवल म्हणून, बट ते रेकॉर्ड जर पळयलें इट इज इन प्रिन्सिपल अप्रुवल. नाव व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन प्रिन्सिपल अप्रुवल? इन प्रिन्सिपल अप्रुवल वॉज व्हेरी कंडिशनल. सामको कंडिशनल अप्रुवल दिल्लो ताणें. आनी ते सांगलें की फुडाराक जे कितें प्रॉब्लेम्स जातली ती तुमी स्टेट गव्हर्नमेंटान बेर करची पडटली. आतां एक म्हत्वाचें म्हणल्यार दीस चेंज इन द प्रपोजल वॉज मुटेड बाय द गोवा PWD. ओके, हे मोर्तान करूंक ना. मोर्ताक कर म्हणून गोवा PWDन सांगलें. गोवा PWD कित्याक सांगचें पडलें तांकां? This should have been the matter of investigation. Absolutely. तुमकां कोण अप्रोच जालो हो अलायनमेंट ह्या भाशेन चेंज कर म्हणपाक? आतां एक सामकें म्हत्वाचें सांगता पळय, ताणें कितें म्हटलां, तांचे कडेन जेन्ना RTI मारिल्ली 2021 ची खबर ही, ओके, whether the work as per change of scope is started and if yes the date of start of that work. The date of the start of the work is 4/1/21. Magir, whether the proposal has been approved by the competent authority, yes. The final approval of the competent authority was received in February 12th, 2021. म्हणजे अप्रूवल मागीर तेच एडमिट करता आम्ही काम स्टार्ट केले 4 जानेवारी 21. आमकां अप्रुवल मेळ्ळो 12/2/21, फेब्रुवारी 21. आनीक एक म्हत्वाचें, वेदर दिस इज फायनल अप्रुवल, येस म्हणटा ते. लेटर एनक्लोज करता. This letter says the above change is in principle agreed and you are requested to submit final cost implication for approval of the competent authority. काय करूंक ना, कांयच करूंक ना. अंदाजून दी तांकां जाय तशें ते फुडें गेले. मागीर हांवें ही कंप्लेन घातल्या उपरांत म्हजी कंप्लेन रजिस्टर जाली इमिजिएटली आनी इट गॉट अ नंबर 32253 of 2023. सेंट्रल विजिलन्स कमिशन. हय, पळय सेंट्रल विजिलन्स कमिशनान ताका नंबर दिलो आनी डिसेंबरान नंबर पडलो ताका आनी चालू आसा. आतां थोडो टायम दिवचो पडटा न्हू इन्व्हेस्टिगेशनाक. एवरी टायम स्टेटस चेक केलो जाल्यार ते म्हणटा अंडर इन्व्हेस्टिगेशन. युअर कंप्लेंट इज अंडर एक्सपेक्टेड टू बी एक्झामिन्ड बाय द अंडर द कंप्लेंट हँडलिंग पॉलिसी. ओके, एंड स्टेटस इज अंडर इन्व्हेस्टिगेशन प्रत्येक खेपेक. मागीर हांवें कितें केलें, 1 वर्स गेलें कित्याक इट वॉज ऑक्टोबर 23. ऑक्टोबर 24 हांवें परत तांकां लेटर बरयली. दे सेड वी हॅव फॉरवर्डेड युअर लेटर अगेन टू द मॉर्थ एंड दे विल इन्व्हेस्टिगेट दॅट लेटर. मागीर हांवें 10 जून 24 एक RTI मारलें. कितें स्टेटस दी म्हणून म्हाका.
जाल्यार ताणें कितें रिप्लाय दिलो पळय 21 जुनाक म्हाका रिप्लाय आयलो. It is stated that the aforesaid mentioned complaint is under investigation in this ministry. As per section 81H of RTI Act 2005, the information would impede the process of investigation and hence exempted. तुका आता आम्ही जर इन्फॉर्मेशन दिलें जाल्यार आमचें जे इन्व्हेस्टिगेशन चालू आसा तितून अडथळो येतलो म्हणून आम्ही तुका हे दिवंक शकना. बरें आता ही 21 जून 2024 मागीर तांकां फेब्रुवारी सप्टेंबरान लेटर बरयली आफ्टर 3 months. हांवें बरयली इट इज नॉट एज पर कंप्लेन हँडलिंग पॉलिसी आनी सिवियर डिले म्हणून कित्याक तुमची कंप्लेन हँडलिंग पॉलिसी सांगता विदिन सो मच टायम इट विल बी डिस्पोज्ड ऑफ म्हणून तुम्ही म्हाकाय सांगना आनी काय करिना. I got through sources information that was under investigation, serious investigation. Prima facie तांकां हे म्हणजे सारखे स्ट्रॉंग बसले. मागीर कितें जालें आता ते सांगूक रेडी ना. हांवें म्हणलें बरें तुम्ही म्हाका दिवंक सोदिना जाल्यार बरें बट एटलीस्ट कंप्लीट द इन्व्हेस्टिगेशन. ताजे उपरांत काय ना म्हणटकीच आमी पावले आतांच ह्या वर्साक सप्टेंबरान. आय रोट अगेन अनदर लेटर. You are requested to once again. There is a severe delay in handling the complaint, and you are requested to look into the matter. इतले भितर suddenly status change झालो online. आणि अशें मेळ्ळें म्हाका. Your complaint 32253 was investigated in detail, and having looked into the nature of the issues raised therein, the same has been closed. अरे 2 वर्सां घेऊन बसले. म्हाका आरटीआय दिवपाक फाटी सरले आणि आता म्हणपाक लागले की इट इज क्लोज. म्हणजे हे आता तुम्ही सगळे जे इन्फॉर्मेशन आता सांगले ते जर पळय जाल्यार ह्या प्रकरणाचे इन्व्हेस्टिगेशन तर जावंकूच ना म्हणून तुमकां रिप्लाय जो येयलो तातूंत तांणी कांयच रिजन दिनासतना इन्व्हेस्टिगेशन इज क्लोज म्हटलं हाचो अर्थ कितें? आता हाचो अर्थ हांव काडपाक म्हणून फुडें गेलो. सो हांवें एक एप्लिकेशन घातलें 3/10/2025 आता गेल्या म्हयन्याक 3/10 काय अंडर आरटीआय मागलें की म्हाका हाजो ते म्हणटा न्हू आतां युअर दिस थिंग हॅज बीन क्लोज. ओके सो क्लोजर रिपोर्ट दी म्हाका. तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करताले ते पयलीं तुमीच सांगलां वी कॅनॉट डायव्हर्ज द इन्फॉर्मेशन बिकॉज इट वूड इम्पेड द प्रोसेस ऑफ इन्व्हेस्टिगेशन. तुम्ही म्हणटा आता क्लोजर रिपोर्ट मागलो. क्लोजर रिपोर्टाचो रिप्लाय कितें येता तो Please refer to your application dated 3/10 under RTI Act seeking copy of the report made for closure of complaint number 32253 dated 18/10/2023. The complaint number 32253 of 2023 dated 18/10/23 has been examined in consultation with the concerned wing of the ministry. No such report as requested by you was prepared in the matter. Sorry? No, this is no such report as requested by you was prepared in the matter to close the complaint. आता इतूंतल्यान तुमकां कळपाक जाय कितें तरी दाबपाचो प्रयत्न जाला. हांगा मरपाचे आहा ते मरत रावतले आनी दे आर नॉट फॉलोइंग अ सिंगल गायडलायन that is prescribed in these circulars. This is the latest circular of 16 March 2023 issued by the Ministry of Road Transport and Highways. आणि ताजे पयलीं सुद्दां ही पळय इन्स्ट्रक्शन्स आसा in 2019 and तातूंत खूब आसा पळय क्रॅश बॅरियर्स सेन्सिटिव्ह स्पॉट्स दे हॅव टू पुट क्रॅश बॅरियर्स. दिस इज अ सेन्सिटिव्ह स्पॉट. ही कंप्लेन हांवें फायल केल्या तेन्ना हो पिवॉट ट्रक पडलेलो असोच पडलेलो कित्याक तो अलायनमेंट इतलो फॉल्टी आसा की सकल दिवपी गाडी अशी भरलेली गाडी लेडन व्हेकल ताका कंट्रोल मेळना. हे सगळे भायले ड्रायव्हर ताका ते कंट्रोल मेळना म्हणटकीच ती गाडी भायर वयता स्लायड जाता आनी ती भायर वयता आसतना परत जर मदीं हाडपाचो प्रयत्न केलो जाल्यार रायटाच्या डिवायडराक काल घडलां तें तशें सेम करेक्ट. सो असले केसींनी ताणें क्रॅश बॅरियर्स घालचे म्हणून आहा. रोड सेफ्टी ऑडिट करचे म्हणून आहा. इट इज एडवाइज दॅट रोड सेफ्टी ऑडिट ऑफ ऑल नॅशनल हायवेज मस्ट बी कॅरिड आउट अँड फॉलो अप एक्शन टेकन फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ द रोड सेफ्टी ऑडिट रेकमेंडेशन्स अप्रोप्रिएटली. काय ना कांयच ना. ब्लॅक स्पॉटांचेर उलयता पळय आतां हांगा एक ब्लॅक स्पॉटाचेर कितें तरी आसा की ब्लॅक स्पॉट जे आसा ते रेमेडियल मेजर्स घेवचे म्हणून आणि ब्लॅक स्पॉटाचेर 100 crore रुपीज दिला न्हू तांच्यानी. हांगा 50 crore सँक्शन केल्ले म्हणून आसा. काय करिना हे. नथिंग इज बीइंग डन. सो जाला कितें देर हॅज बीन अ कोल्युजन. PWD गोंयान हो अलायनमेंट चेंज कर म्हणून प्रस्ताव मांडलो. ताका कोणी सांगलें इट शूड हॅव बिकम अ मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन. PWDन मोर्ताक घातले मोर्दान अशेंच कशें अप्रूव्ह केलें. आनी
सेटबॅक जे आसा ते 10 मीटर कशें देंवयले हेचे खातीर ह्याच केसीन कोणा खातीर कोण अप्रोच जालो तुमकां हें देंवोवपाक? दिस ऑल्सो बिकम्स अ मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन. एक प्रिन्सिपल डिझायनर म्हणून आसता मॉर्थन, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, जो सगळे डिझायन अप्रूव्ह करता. ईपीसी पळय कॉन्ट्रॅक्ट आसता तितून जरी कॉन्ट्रॅक्टरान डिझायन केलो जाल्यार इट इज हीज ड्युटी टू गिव्ह द अप्रुव्हल. ओके. सो ताणें कितें केलें ह्या केसीन वेन द डिझायन वॉज चेंज, तेंय कांय हें सांगूंक सोदिना. आनी कॉन्ट्रॅक्टराचो हितून रोल कितें हे सगळे डिझायन चेंज करपाक, तेंय कोण सांगूंक सोदिना. तर आता सेंट्रल विजिलन्स कमिशन म्हणटा वी आर नॉट इन्व्हेस्टिगेटिंग द मॅटर, जाल्यार कोण करतलो? ना म्हणजे इंटरेस्टिंग गजाल सर हातून की तुम्ही हो अलाइनमेंट आणि त्या संदर्भातले सगळे टेक्निकल गजाल घेऊन कंप्लेंट केली, सगळे डॉक्युमेंट काढले आणि हो स्टेटस असो की ताचे इन्व्हेस्टिगेशन सेंट्रल विजिलन्स कमिशन करपाक तयार ना आणि तुमकां रिप्लाय दिता की ताचे इन्व्हेस्टिगेशन जालें, द रिपोर्ट हॅज बीन क्लोज. जाल्यार तो क्लोज रिपोर्ट तयारूच जावना अशें तेच म्हणटात. आता हो जालो एक विशय. सांगपाचें तात्पर्य इतलेंच आणि आयज आमी एल्वीस सरा कडेन उलयता कित्याक तर रोड जालो, हायवे जालो, लोक मरत आसात, एक्सिडंट जायत आसात, पूण हे एक्सिडंट कित्याक जातात हाचो जेन्ना सोद आमी घेतात तेन्ना ती ड्रायव्हराची मिस्टेक, तो पियेल्लो आसलो, तो सारको चलयनासलो, हो सारको चलयनासलो. रोड कन्स्ट्रक्शनान अलाइनमेंट हो सगळ्यात व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट. जर अलाइनमेंट रॉंग आसत जाल्यार बरो बरो ड्रायव्हर ताचो कंट्रोल त्या गाडये वयल्यान वचपाक शकता, कारण रस्त्याची आखणी मोजणी ही व्यवस्थित आसपाक जाय. आता बांबोळेचो हो रस्तो आणि तो आता जो सरान मेन्शन केल्लो बद्दल जो किलोमीटर स्पॅन आसा त्या जाग्यार आता मेरेन कितलेशेच एक्सिडंट जाले आणि तो कशा पद्धतीन चेंज केलो, तो कोणा खातीर चेंज केलो, आता एल्वीस सर हो फॉलोअप घेतात. ह्याच संदर्भान आणि एक पिटिशन, एक PIL पिटिशन हायकोर्टान फायल जाल्लें. दीस चेंजीस हॅव बीन मेड टू फेवर वन बिल्डर. एके बिल्डराक फावर करपाक हो अलाइनमेंट हो गोंय PWD चेंज केलो. त्या संदर्भान एक पिटिशन PIL फायल जाल्लें, जाल्यार हायकोर्ट म्हणटा ते पिटिशन डिले जालो तो फायल करपाक म्हणून आनी हायकोर्टान ते पिटिशन भायर आयलें. आता एल्वीस सरान ह्यो सगळ्यो गजाली एक्सपोज करून स्पश्ट केलें की हो अलाइनमेंट चेंज केल्या कारणान थंय एक्सिडंट जातात. त्या पिटिशनांतल्यान हो अलाइनमेंट त्या बिल्डराक फेवर करपाक लागून हो चेंज केल्ल्याचें दाखयल्लें आसा. हे इतले जावनूय एकीकडे हायकोर्ट ते पिटिशन भायर येता, दुसरीकडे सेंट्रल विजिलन्स कमिशन ह्या कंप्लेनीचेर एक्शन घेवपाक तयार ना आणि इन्व्हेस्टिगेशनय करपाक तयार ना आणि लोक थंय मरत आसा. आता ह्या परिस्थितीन करप कितें? आमी लोकांनी आमच्या नशिबाचेर जीव सोडून सरकारान ज्यो भानगडी केल्या त्या भानगडीक सरेंडर जावन रस्त्यार मरत रावप काय ह्या प्रकरणाचो शोध इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. सर, यू बीइंग वर्क एज अ ऑफिसर, IAS ऑफिसर म्हणून तुम्ही VRS घेऊन भायर सरले, एज अ गव्हर्नमेंट ऑफिशियल, एज अ ब्युरोक्रेट, ही परिस्थिती आता तुम्ही तुमच्याच बाबतीन यू हॅव एक्सपिरियन्स दिस सिच्युएशन नाव हातूंतल्यान भायर कसो सरप आनी हातूंतल्यान आता वे आउट कितें? वे आउट सद्याक प्रॉब्लेम कितें आसा, सद्याक डबल इंजिन सरकार आसा म्हणटकीच सद्याक मातशें डिफिकल्टी आसा. ज्युडिशरी एक होप आसा, पूण तुमी सांगता तें पिटिशन म्हाका तितली डिटेलान खबर ना, पूण अशें दिसता की कोर्टाक रोड इंजिनियरींग पळय आसा आनी जी फिजिक्स इनवॉल्ड आसा ती कळोंक ना. ह्यो गाडयो देंवता ताका एक सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणून आसता. तो सेंट्रिफ्युगल फोर्स ताका ती गाडी भायर घेवन वयता रोडाची. हांगा इंजिनियरींग चुकलां कित्याक अलाइनमेंट चुकयला म्हणून, आता बदलला म्हणून. एक रोड न्यू रोड हो आता, न्यू ब्रँड न्यू रोड ही हायवे आता म्हणटा ती ब्रँड न्यू. ती 50 वर्सांत एटलिस्ट ती ट्रॅफिक कितले पळय वॉल्यूम जातलो तें लक्षांत घेवनूच डिझायन करपाचें आसता आनी ओरिजिनल डिझायन तसोच आसलो. तर म्हाका अशें म्हणपाचें आसा की कोणें करपाचें, आतां कितें जातलें हाचें? एक ज्युडिशरी अजून होप आसा. जर परत जर ज्युडिशरी कडेन मांडत, हे आमचे बॉम्बे हायकोर्ट, गोवा बेंचा कडेन जर मांडयत आमी ही बाब की हातून कितें चुकलां तें, जाल्यार वी आर विदीन अ रायट्स आनी कोर्ट शूड कम इन द पिक्चर अँड कोर्ट शूड डू जस्टीस इन दीस मॅटर. कित्याक दीस वील टेक मोर लायफ्स. एका एक्सिडेंटान सोंपना. आता कोर्ट जर अशेंच भायर उडोवपाक लागले जाल्यार दे आर पार्टी टू द प्रोपगेशन ऑफ कंटिन्युइंग एक्सिडेंट्स. करेक्ट.
दे आर एंडोर्सिंग अशें जालें न्ही. अरे हाव कॅन यू थ्रो इट आउट ऑन टेक्निकल ग्राउंड्स. that if that is thrown on technical grounds की तुम्ही बिलेटेडली आयल्या म्हणून अशें एक्सिडेंट जायत रावतले आनी उपायच ना. आमी अशें आमच्या दोळ्या मुखार पळयत रावचे पडले. सो आय थिंक देयरफॉर देर इज अ स्ट्रॉंग केस फॉर रिव्यू, पर्टिक्युलरली इन द लायट ऑफ येस्टरडेज एक्सिडेंट जो जाला, भीषण अपघात आणि कशे परिस्थितीन जाला. आणि ती गाडी सुद्धा पळय आमचे फायनली ते मँगल्ड कार पळय आसा, ती भाकरी जाल्ली कार कशे पद्धतीन आमचे हे पुलीस जावं कोण पळय ओढून घेऊन गेल्या. ताचे पिक्चर तुमच्याकडे आसा, ते मुद्दम तुम्ही लोकांक दाखया की कशे परिस्थितीन ते गाडी सुद्धा ओढून घेऊन वयता ते. ही आज आमची परिस्थिती. बट टू आन्सर युअर क्वेश्चन, हे आता जर उपाय ना जाल्यार ज्युडिशियरीकडे वळचें पडटलें आनी देर इज नो अदर ऑप्शन. ना सर, ज्युडिशियरी कडे हे व्हरचें पडटलें हो जालोच. पुणून जेन्ना रस्त्यार लोक मरतात आणि कित्या खातीर मरतात हे सगळ्या ह्या प्रकरणांतल्यान स्पश्ट जाल्लेलें आसा. जाल्यार ही जबाबदारी सरकाराची न्हू. कॉमन सिटीजनान ज्युडिशियरी कडे वचपाचें आणि न्याय मागपाचो जाल्यार सरकार कितें करता? चीफ मिनिस्टर कितें करता? PWD मिनिस्टर कितें करता? आता PWD मिनिस्ट्री दिगंबर कामत हांच्याकडे आसा. दिगंबर कामत हांणी ह्या प्रकरणान लक्ष दिवचें पडटलें. आयज तांणी स्टेटमेंट केल्लो आसा की एक्सिडेंटाक ड्रायव्हर रिस्पॉन्सिबल आसता, लोक रिस्पॉन्सिबल आसता. एक्सिडेंटाक हांगासर स्पष्ट आसा की एक्सिडेंटाक ऑथॉरिटी रिस्पॉन्सिबल आसा बिकॉज ऑफ फॉल्टी अलाइनमेंट. जाल्यार ह्या विशयाचेर सरकार जर लक्ष दिवपाक तयार ना जाल्यार सरकार इनसेन्सिटिव्ह आणि बेजबाबदार अशेंच आमकां म्हणचें पडटलें. येस, ज्युडिशियरी हो आमचो लास्ट होप. पुणून ती ज्युडिशियरी सुद्धा हालींच्या तेंपार ज्या पद्दतीन वेगवेगळी PIL पिटिशन गोंय खंडपीठान भायर आयल्या ती जर पळयत जाल्यार हो लास्ट होप आसलेलो ज्युडिशियरी सुद्धा सामान्य लोकांचे आयकपाक तयार ना काय कितें असो प्रश्न म्हाका दिसता आमकां करचो पडटलो. येस, दिस इज कॅटेगरायज्ड एज मायनर चेंज. येदो व्हडलो अलाइनमेंट चेंज केला, फुल प्लॅन चेंज केला आणि वचपाच्यो गाडयो पंचान वयतात आणि थंय मिनिस्ट्री म्हणटा इट इज अ मायनर चेंज. म्हाका दिसता हो घोळ हो गोंयकारांच्या, गोंयांत येवपी ट्युरिस्टांच्या जिवाचेर बेतपी अशा पद्दतीचो हो घोळ आसा. ह्या घोळाचेर सरकारान इमिजिएटली कॉग्निजन्स घेवन हाचेर कितें तरी उपाय काडचो पडटलो. नाजाल्यार त्या जाग्यार लोक मरत रावतले आणि लोक नशिबाक दोष देत रावतले. मुळात हो दोष हो सरकार आणि सरकारी यंत्रणेच्या ह्या गजाली खातीर जाल्लो आसा. सर, थँक्यू व्हेरी मच फॉर पुटिंग दीस ऑल इन्फॉर्मेशन टू द पब्लीक. लोकांक कळपाक बरें जातलें. लोकांनी आपल्या पद्दतीन सरकाराचेर दबाव घालून हो विशय सुटावो करपा खातीर प्रयत्न करपाक जाय. ना जाल्यार आमचो जीव हो धोक्यान आसतलो, कायम धोक्यान उरतलो अशें आमकां म्हणचें पडटलें. सर, थँक्यू व्हेरी मच. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या YouTube चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.